महाराष्ट्र 24 तास न्यूज, जिथे प्रश्न विचारले जातात थेट, जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच। आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत, विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष, आम्ही असणार नेहमीच तुमच्या सोबत। कारण महाराष्ट्र 24 तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ, तुमचा साथीदार, तुमचा आवाज। म्हणूनच आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा महाराष्ट्र 24 तास न्यूज। कारण हा प्रवास आहे तुमचा, तुमच्या हक्काचा, तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा। महाराष्ट्र 24 तास न्यूज। रस्ते सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आज जे श्रीरामपूर मधील तरुण आहेत त्यांचा एक बाईक ग्रुप आहेत, मॅव्हेरिक ग्रुप म्हणून। हे नावाप्रमाणे मॅव्हेरिक नसून अत्यंत जबाबदार बाईक रायडर आहेत व ते या रॅलीमध्ये सहभागी झाले। यामुळे विशेषतः आपण जी जेनजी म्हणतो, हे केवळ बेजबाबदार नाही तर अत्यंत जबाबदार व यांच्या हाती आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित आहे, असा संदेश या निमित्ताने या बायकर ग्रुपने आपल्याला दिला। सोबतच या कार्यक्रमासाठी विविध श्रीरामपूरच्या कार्यक्षेत्रातील ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, वाहन वितरक, त्यांचे कर्मचारी, पत्रकार बांधव, विविध वाहतूक व्यावसायिक तसेच श्रीरामपूरमधील नागरिक मोठ्या संख्येने रॅलीस उपस्थित होते। त्यांचे देखील कार्यालय मनापासून आभार मानते। थँक्यू। मी शिवम राजेश घोरपडे, मी मॅव्हेरिक्सचा ॲडमिन आणि फाउंडर आहे। तर सगळ्यात पहिले तर RTO श्रीरामपूरला मनापासून धन्यवाद। त्यांनी आम्हाला हा स्टेज दिला, हा फोरम दिला जिथं आम्हाला स्वतःला प्रेझेंट करता आलं। फक्त आजच नाही तर कुठलीही राईड असेल तर RTO श्रीरामपूर नक्कीच आमच्या पाठीशी असतं। कुठलाही रायले असेल किंवा कुठली सिटी राईड असेल त्यावेळेस सर नेहमी सपोर्ट करतात। ह्या राईडच्या माध्यमातून, ह्या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला पण तोच संदेश द्यायचा आहे की आज जी पण रोड सेफ्टी अवेअरनेस आहे हे आम्ही पहिल्यापासून देतच आलो आहे। आणि श्रीरामपूरसारख्या शहरामध्ये MH17 ह्या रिजनमध्ये आम्ही हा ग्रुप याच्यासाठी चालू केला आहे की लोकांना सेफ्टी कळावं, राईड सेफ्टी कळावं। आणि याच्या व्यतिरिक्त आमचा पर्सनल हेतू असा आहे की आम्ही जिथे राईड्स करतो तिथं आम्हाला ग्रुप घेऊन जाता यावं, आम्हाला स्वतःला एक्सप्लोर करता यावं, यासाठीच आमचा हा हेतू होता। सो थँक्स टू श्रीरामपूर RTO, त्यांनी आम्हाला हा स्टेज दिला परफॉर्म करण्यासाठी। माध्यमातून आपण बायकर्ससाठी काय सध्या देऊ इच्छिता, काय खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे? तर सगळ्यात पहिले बायकर्स हा कन्सेप्ट जो आहे, इकडे आपल्याकडं बायकर्सला एक बेजबाबदार ड्रायव्हर असं समजलं जातं, तर तीच इमेज आम्हाला कुठेतरी बदलायची आहे। लाईक आम्ही कुठेही राईड करत असतो तर कोणतेही राईड प्रोटोकॉल्स आहेत, रिस्पॉन्सिबली आम्ही सगळे हँडल करतो। आणि तेच आजची यूथ जी आहे, कॉलेज किंवा स्कूलमधले जे पण नवीन यूथ जे बाईक चालवतात त्यांना हा संदेश आहे की त्यांनी पण हे जे ही रिस्पॉन्सिबिलिटी राईड करावी आणि राईड प्रोटोकॉल जे असतील गव्हर्नमेंटचे असतील त्या सगळ्या राईड पॉलिसीज फॉलो करत त्यांनी बाईक्स राईड करावा।